रामकृष्ण हरी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मी अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी तै योगिया पाहे दिवाळी निरंतर. संत श्रेष्ठ ज्ञानोबाराई या ओवीच्या माध्यमातून खूप गोड संदेश आपल्याला देण्याचा प्रयत्न करतात. ज्ञानोबारायांचं सरळ सरळ या ओवीच्या द्वारे असं म्हणणं आहे, तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये अविवेक रूपी अंधकार भरलेला आहे आणि हा अविवेक रूपी अंधकार दूर करायचा असेल तर विवेक रूपी ज्ञानरूपी ज्योत, भक्ती रूपी ज्योत, नामरूपी ज्योत आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये तेवत ठेवली पाहिजे. एकदा का ती ज्ञानरूपी ज्योत, विवेक रूपी ज्योत आपल्या अंतःकरणामध्ये तेवत राहिली की मग दिवाळी आपल्यासाठी 2 दिवसाची नसेल, 5 दिवसाची नसेल, तर ज्ञानोबाराय म्हणतात ती निरंतर अर्थात कायमस्वरूपी जीवनामध्ये दिवाळी म्हणजेच अर्थात आनंद, हा आनंद उत्सव कायमस्वरूपी आपल्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अविवेक रूपी विचार भरलेले आहेत. मग शास्त्रीय दृष्ट्या सांगायचं झालं तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे षडविकार आहेत, या षडविकारांनी तुमचं माझं जीवन परिपूर्णतः अंधकारमय झालेलं आहे. आणि अशा या सगळ्याला जर बाहेर काढायचं असेल, या अज्ञानरूपी अंधकाराला, या अविवेक रूपी अंधकाराला दूर करायचं असेल तर नामरूपी ज्योत आपल्या अंतःकरणामध्ये आपण तेवत ठेवली पाहिजे. दिंड्यांच्या माध्यमातून, सप्ताहाच्या माध्यमातून, अनेक वेगवेगळ्या नाम उत्सवांच्या माध्यमातून ती ज्योत आपण आपल्या अंतःकरणामध्ये तेवत ठेवावी लागते. एकदा का ती ज्योत तेवत ठेवली की मग जीवनामध्ये आनंदी आनंदच आपल्याला बघायला मिळतो. अंधार दूर कसा होतो? लाईट जर घरामध्ये गेली तर आपण त्याला पर्याय म्हणून एखादा दिवा लावतो, एखादी मेणबत्ती लावतो. मेणबत्ती लावल्यानंतर तो अंधार जो असतो तो अंधार दूर होत असतो. सेम आमच्या जीवनामध्ये जो वाईट विचारांचा अंधार आहे, जो षडविकारांचा अंधार आहे, हा अंधार नामरूपी ज्योतीनं, या भक्तिरूपी ज्योतीनं, या संत विचारांच्या ज्योतीनं आपण तो कायमस्वरूपी दूर करूयात. आणि म्हणूनच आपण सर्वांनी ही नामरूपी ज्योत आपल्या सर्वांच्या हृदयात तेवत राहावी, याकरता मी भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी.